नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री मराठवाड्यातल्या पीक नुकसानीचा आढावा घेणार आहेत. 1 ऑक्टोबर पासून मुख्यमंत्री आढावा बैठकीला सुरुवात करतील. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या संदर्भात माहिती दिलेली. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कारण मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसानं नुकसान केलेलं आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, इतर सगळी पिकं जी आहेत ती जमीनदोस्त झालेली आहेत. शेतकऱ्यांनी जो मशागतीसाठी पेरणीसाठी खर्च केलाय तो निघणं सुद्धा मुश्किल झालंय. शेतकऱ्यांसमोर मोठा डोंगर आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, या सगळ्यामध्ये आता मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याचं कळतंय, काय सांगशील? संदीप, मुख्यमंत्री येत्या 1 तारखेला जे आहे मराठवाडा भागात ज्या अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याची माहिती घेऊन एक आढावा बैठक घेणार आहे. त्यासाठी मराठवाड्यातील शिवसेनेचे जेवढे आमदार खासदार असतील त्यांना आपापल्या भागामध्ये जाऊन कसं नुकसान आहे, काय नुकसान झालेलं आहे, जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांना घेऊन ती पाहणी करायचे आदेश दिलेले. त्यामुळे आज औरंगाबादमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि एमआयएमचे खासदार जे आहेत इम्तियाज जलील या दोघांनी एकत्रित पाहणी केली आणि या पाहणी दरम्यान अब्दुल सत्तारांनी माहिती दिली की येत्या 1 तारखेला मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्याचे जे आहेत आमदार खासदार आपला रिपोर्ट त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना देतील आणि नुकसान भरपाई किती झाली याचा त्या ठिकाणी आढावा घेऊन शेतकऱ्यांसाठी काही मदत जाहीर होण्याची 1 तारखेला शक्यता आहे. संदीप, अगदी धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. आणि या शेतकऱ्यांना आता खरंच मदतीची अपेक्षा आहे. सरकार सकारात्मक भूमिका घेईल असं अपेक्षा करूयात. यानंतर पुढची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. संजय राऊतांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आमचं सरकार 5 वर्ष पूर्ण करणार असल्याचा संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केलाय. तर चंद्रकांत पाटील यांनी 11 कोटी जनतेची भावना बोलल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. मध्यावधी निवडणुकांबाबत चंद्रकांत दादांनी जे वक्तव्य केलं ते महत्त्वाचं असल्याचं सुद्धा यावेळेला संजय राऊत म्हणाले. चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे नेते आहेत महाराष्ट्रातले आणि ते नेहमीच त्यांच्या भूमिका या सकारात्मक पद्धतीने मांडत असतात. म्हणजे दुसरं कोणी असतं तर बोलले असते की महाराष्ट्रात अस्थिरता आहे आणि मध्यावधी निवडणुका लागतील, पण ते म्हटले मध्यावधी निवडणुका लागणार नाही. खरं म्हणजे मध्यावधी निवडणुका लागतील की लागणार नाही, निवडणुका संदर्भात बोलण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. पुढे पोटनिवडणुका आहेत, पुढे नाही. पण चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर नवी जबाबदारी जर आली असेल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तर चांगलं आहे, स्वागत केलं पाहिजे त्यांचं. महाराष्ट्राचं सरकार हे 5 वर्ष, ते बरोबर बोलले, सकारात्मक म्हणतो ते यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते पूर्ण 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करणं संपूर्ण याच्यावरती सगळ्यांचं एकमत आहे, भारतीय जनता पक्षाचं सुद्धा. त्याच्यामुळे चंद्रकांत दादा पाटलांनी महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या भावना ज्या आहेत की मध्यावधी निवडणुका होणार नाहीत त्या व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. संजय राऊतनी घेतलेल्या सगळ्या मुलाखती या अनएडिटेड आणि अनकटच असतात, हे सगळ्यांना माहिती. मी स्वतः पत्रकारितेचे नियम धर्म पाळणारा माणूस आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ज्याला तुम्ही फ्रीडम ऑफ प्रेस अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणता, त्याच्यासाठी लढणारा माणूस आहे. मी कधी कुणाच्या तोंडामध्ये वाकडं तिकडं घालत नाही आणि कोणी बोलला असेल तर कापत नाही. आणि हाच माझा गुण बाळासाहेबांना फार आवडायचा. ठीक आहे ना, टीका जर कोणी करत असेल माझ्यावरती, आमच्यावरती, सरकारवरती, तर ती टीका व्यक्त केली पाहिजे. त्याला उत्तर द्यायचं काम जे आहे, साधनं आमच्याकडे आहेत ना, सामना त्यासाठी असतो. जसं कोणीतरी म्हटलंय की फक्त काही चहा बिस्कुटावरती चर्चा झाली नाही. जसं मी मगाशी तुमच्याशी बोलताना सांगितलं, जेव्हा 2 शास्त्रज्ञ एकत्र भेटतात तेव्हा ते त्यांच्या क्षेत्रावर चर्चा करतात. 2 डॉक्टर भेटतात तेव्हा ते वैद्यकीय क्षेत्रावर काय चाललंय काय नाही चर्चा करतात. 2 जेव्हा राजकारणी भेटतात तेव्हा ते त्या संदर्भात त्यांच्या क्षेत्रावर चर्चा करतात. 2 लेखक भेटतात तेव्हा साहित्यावर चर्चा करतात. नक्कीच आम्ही जेव्हा भेटत नाही तेव्हाही एकमेकांशी चर्चा करत असतो. अनेक प्रश्नावर, महाराष्ट्राच्या, देशाच्या अनेक प्रश्न असतात आणि संवाद हा राजकीय पक्षामध्ये असायलाच पाहिजे. आणि विशेषतः ज्या मी बाळासाहेबांकडून शिकलो, टीकाकार जे असतात
जे विरोधक आहेत आपले त्यांच्याशी सगळ्यात जास्त संवाद असायला हवा. पण जेव्हा तेव्हा राजकीय भूकंपाची बीजपेरणी होती असं म्हटलं जातं. असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे, पण असे भूकंप वगैरे काय होत नाहीत. आता जे चंद्रकांत दादा पाटलांचं मी आज मागाशी वाचत होतो की पहाटे परत भूकंप होणार, त्यांनी गजर लावून ठेवलाय का मला परत पाहायचं आहे. बघूया पुढची बातमी. राज्य सरकारनं मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य सेवातील कर्मचाऱ्यांनाही प्रवास करण्याची परवानगी देण्याचा विचार करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. राज्य अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी सुरू झाल्यात. कंपनी आणि कार्यालयात सुद्धा उपस्थिती वाढवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्यानं मुंबईकरांना प्रवासाच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागतोय. लोकल सेवा बंद असल्यानं प्रवाशांचा ताण जो आहे तो अन्न वाहतूक व्यवस्थेवर पडतोय. त्यातून सोशल डिस्टन्सिंगचं पालन पायदळी तुडवलं जात आहे आणि कोरोनाचा धोकाही निर्माण होतोय. याच पार्श्वभूमीवर लोकल सुरू करण्याची मागणी राजकीय पक्ष आणि प्रवासी संघटनांकडून सुरू झालेली आहे. सोनाराने कान टोचले तेच बरं झालं. आम्ही सांगून सरकारच्या कानामध्ये मला असं वाटतं काय कापसाचे बोळे घातलेले का माहीत नाही, पण आता हायकोर्टाने कान टोचलेत. तर मला असं वाटतं आता तरी सरकारने सुधारलं पाहिजे. शेवट जी आम्ही सांगत होतो की लोकांची उपासमारी होते, लोकांचे हाल होत आहेत, आज तीच गोष्ट हायकोर्टाने म्हटलेली आहे. आता सरकारने जे काय घरी बसून जबाबदाऱ्या सांभाळतात, माझं कुटुंब माझी जबाबदारी वगैरे, त्यांनी आता या सगळ्या लोकांची जबाबदारी घेऊन रेल्वे चालू केली पाहिजे. यानंतर बुलेटिनमध्ये इतरही घडामोडी पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कॅस्ट्रॉल ॲक्टिव्हनं नेटवर्क 18 सोबत प्रोटेक्ट इंडियाज इंजिन हे अभियान सुरू केले आणि या माध्यमातून इंजिनची सुरक्षा करण्यासोबतच मेकॅनिक्सच्या तांत्रिक कौशल्याला उभारी देण्याचा सुद्धा प्रयत्न असणार आहे. या अभियानाला मिळणारा तुमचा पाठिंबा मेकॅनिक्सच्या भविष्यासाठी 50 लाख रुपये एकत्रित करण्यासाठी मदत करणारा ठरणार आहे. बघूया यावरचा एक खास रिपोर्ट. भारत दो पहिया वाहनों की दुनिया का सबसे बड़ा निर्माता है और साथ ही उनकी सर्विस के लिए बड़ी संख्या में मैकेनिकों को रोजगार के अवसर प्रदान करता रहा है. हालांकि देश भर में हुए लॉकडाउन ने इन छोटे पैमानों के लाखों मैकेनिकों के भविष्य को अंधे कुएं में धकेल दिया. परेशानी यही है कि लॉकडाउन के बाद तो काम चला ही नहीं है बिल्कुल भी. जैसे जैसे लॉकडाउन थोड़ा थोड़ा बढ़ने लगा, खुलने लगा, तो वैसे ही सहज काम भी सही होने लगा. लेकिन अभी भी प्रॉपर तरीके से काम भी इतना अच्छा नहीं है जो होना चाहिए. इसी सिलसिले में जागरूकता बढ़ाने और छोटे पैमाने के मैकेनिकों को सपोर्ट करने के लिए नेटवर्क 18 ने कैस्ट्रॉल एक्टिव के साथ मिलकर प्रोटेक्ट इंडियाज इंजन कैंपेन को लॉन्च किया. देश के इंजन की सुरक्षा और मैकेनिकों के तकनीकी कौशल को उभारने की पहल, ताकि हम उन्हें एक बेहतर कल दे सकें. As mechanics resiliently look to get back on their feet, Castrol India and Network 18 present Protect India's Engine, a joint initiative to empower India's mechanic community to navigate through these difficult times and be better equipped to restart their business. Castrol Active will aim to invest up to rupees 50 lakhs towards upskilling initiatives for mechanics. Just like our mechanics who protect our bikes, let's now do our bit to protect them and help them to keep moving ahead. I think India has the largest number of two-wheelers on road, and keeping them running is this army of unsung heroes, our mechanics. So personally, I don't think there could be a better title for this campaign, because as I see it, it is the mechanics who are the real engines of this country. They keep our engines protected and help us keep moving ahead non-stop. So I couldn't think of a better brand to actually take cognizance of this fact and really help this community. जैसे भारत सिस्टमैटिक अनलॉक की ओर बढ़ रहा है, हमारा ये फर्ज बनता है कि हम अपने मैकेनिक भाइयों का समर्थन करें और उनके भविष्य के लिए नए रास्ते खोलें. आइए जुड़िए कैस्ट्रॉल एक्टिव और नेटवर्क 18 के इस पहल से और दीजिए अपना सपोर्ट प्रोटेक्ट इंडियाज इंजन कैंपेन को. रुक मत जल तू. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. मात्र जाता आता एक आठवण, सगळ्या बातम्यांचे अपडेट आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी नक्की भेट द्या आमच्या www.news18lokmat.com या वेबसाईटला.